जय शिवराय. एक मराठा लाख मराठा. फक्त मराठा सेवक यांची नेमणूक करण्यात यासाठी एक मराठ्यांची बैठक झाली आणि हो लवकरच मुंबई वारी याचीही बैठक झाली. म्हणजे याच्यातून मराठा समाजाची पुढची दिशा काय ही जरांगे पाटील यांनी एक जी बैठक घेतली छत्रपती भवन येथे, तेथून स्पष्ट झाले की सरकार हे झोपेत असतानाच आपण मुंबईमध्ये दाखल व्हायचं 5 कोटी मराठा समाज यांनी. आणि हो फक्त एक साधी बैठक म्हटली तर 1 लाख गर्दी जमली. मग विचार करा, जरांगे पाटील यांच्या पाठीमागे 5 कोटी मराठा समाज खंबीरपणाने उभा आहे. एक आवाज जरी दिला तर 1 लाख पब्लिक येते निस्ती बैठकीसाठी. तर मुंबई वारीसाठी किती पब्लिक येईल हे सरकारने गृहीत धरू नका. कारण की देवेंद्र फडणवीस साहेब ज्या 8 मागण्या आम्ही सरकारकडे दिल्या होत्या त्या मागण्यापैकी 3 मागण्या हे तत्काळ चालू झाल्या, पण बाकीच्या मागण्यांचं काय? आणि हो जे जरांगे पाटील जे म्हणत होते ना तेच सत्यात उतरलं आहे. कारण की देवेंद्र फडणवीस साहेब तुम्हाला मराठ्यांना आरक्षण द्यायचंच नाही. कारण की जर कधी आरक्षण द्यायचं असतं तर 2 अधिवेशन झाले पण मराठ्याच्या अधिवेशनात एकानेही आवाज उठवला नाही. याचा अर्थ एकच की जे जे तुम्ही कांड बाहेर काढत आहे, 2-2, 3-3 वर्षाचे कांड बाहेर काढत आहे आणि जे आमचे मराठा सेवक जे मराठ्याच्या बाजूने जो व्यक्ती बोललेला आहे त्याला कसं तडीपार करायचं हे सरकारचं धोरण आहे फक्त. आणि जरांगे पाटील यांची सरकारने जिरवली नाही तर ती मराठा समाजाची देवेंद्र फडणवीस यांनी जिरवली आहेत, एवढं लक्षात ठेवा. कारण की जरांगे पाटलाचा काय संबंध, पण हो मराठा यांची कशी जिरवायची, सर्व मराठ्यांची गोरगरीब मराठ्यांची कशी जिरवायची ही देवाभाऊ फडणवीस यांनी करून दाखवलं. कारण की जो 2-2, 3-3 व्यक्ती उभे करून दिले. कारण की ज्यांनी असं फक्त जरांगे पाटील यांच्यावरती भोकत राहा तुम्हाला तसं फळ नक्की भेटेल ह्या अनुषंगाने तिथं 4-4 व्यक्ती जमा करून दिले. म्हणजे याचा अर्थ आम्हाला समजत नाही का देवाभाऊ? कारण की तुम्ही सगळ्यात मोठी चाळ केली. कारण की तुम्ही हो आता हाकेलाही आमदारकी भेटणार आहे याचा अनुषंगाने फक्त एवढं लक्षात ठेवा, तुमचं DNA हे OBC आहे हे आम्हा सर्वांना माहीत आहे. पण मतदानावेळी तुम्हाला मराठा समाज लागतो आणि ज्या वेळेस हिंदू संकटात येतो त्यावेळेस मराठा समाज लागतो. आणि ज्या टायमाला मराठ्यांना आरक्षण लागतं त्या टायमाला हिंदू समाज जातो कुठं, बाकीचे समाज जात्या कुठं हेच समजत नाही आहे. आणि जरांगे पाटील यांच्या पाठीमागे 5 कोटी मराठा समाज खंबीरपणाने उभा आहे हे तुम्हाला आम्ही लवकरच मुंबईत येऊन दाखवू. आणि हो छगन भुजबळची महाएल्गार सभा झाली, तिथं रिकाम्या खुर्च्या बघून आम्हाला खरंच आश्चर्यचकित वाटलं की तिथं गोरगरीब OBC समाज त्यांच्या पाठीमागे नाही, तो गोरगरीब OBC समाज फक्त आणि फक्त जरांगे पाटील यांच्या पाठीमागे खंबीरपणाने उभा आहे. जय शिव.